से खेळ हे। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इथं बीटमार्क दिसून येईल। तर इथं आपण गर्ल्स आणि बॉय हे दोन्ही इमेज इथं यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की 0.7 हे जे पहिलं बीट आहे त्या बीटवर येऊन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला मी इथं स्पॉटिफाय सॉन्गचे इथं मी स्क्रीनशॉट दिलेले आहेत। ते चारही स्क्रीनशॉट एक प्रमाणे या 4 लेअरला आपल्याला सेट करायचे आहेत। त्यानंतर परत ते लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून पूर्ण सेट करून घ्यायचे आहेत। सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुमचा PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा मी इमेज इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं मी गर्ल स्पेशल व्हिडिओ क्रिएट करतोय। इथं तुम्ही स्वतः बॉयजचा करू शकता, गर्लचा करू शकता, दोन्ही कॉन्सेप्ट एकाच ह्याच्यावर बेस आहे। तर इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं अशा प्रकारे PNG ॲड करून थोडीशी साईज कमी जास्त करून खाली घेऊन यायची आहे। खाली घेऊन आल्यानंतर एक प्लस की द्यायचे आणि थोडंसं पुढं आल्यानंतर हा जो पहिला बीट आहे त्यानंतर काय करायचं, पूर्ण इमेज वरती घेऊन इथं आपल्याला हवी तेवढी सेट करायची। अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की याची जी लेंथ आहे ती प्रॉपर आपल्याला 2.27 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त बॅकग्राऊंडला घेताना काय करायचं आहे की इमेजवरतीच प्रॉपर ठेवून घ्यायचे, म्हणजे काय होणार आहे की इमेज प्रॉपर इथं दिसून येतील। फक्त काय करायचं आहे, थोडंसं पुढे घेऊन आपला जो इमेज आहे तो इथं सेट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय आपल्याला प्रॉपर असं सेट करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे याचा ओव्हरऑल लुक इथं फक्त थोडंसं आपल्याला काळजी देऊन काम करायचं आहे, कारण बीट मार्क आहे तो प्रॉपर असा इथं झाला पाहिजे। अशा प्रकारे बघू शकता। तर इथं काय करायचं, अशा प्रकारे प्रॉपर असं आपल्याला PNG आहे तो सेट करायचा। बघू शकता PNG सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। फक्त PNG का नाही काय करायचं, प्रॉपर असं सेट करायचं आहे, म्हणजे काय होणार ज्या करून आपल्याला असा प्रॉपर असा दिसून येईल। आता बघू शकता PNG प्रॉपर सेट झाल्यानंतर हे जे बॅकग्राऊंडला ॲड केलेले सॉन्ग स्क्रीनशॉट आहेत त्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन या चारही लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे, म्हणजे त्याचं ॲनिमेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे। तर हे चारही इफेक्ट अप्लाय केल्यानंतर परत काय करायचं आहे, 2.27 पासून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही जो PNG ॲड केला, गर्लचा असो, बॉयजचा असो किंवा तुमचा स्वतःचा असो, त्यानंतर तुमचे इमेज आहेत ते प्रॉपर ॲड करून घ्यायचे। बघू शकता मी तो प्रॉपर इमेज ॲड करून घेतलेला आहे। तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी तो इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आता फुल स्क्रीन झाल्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आणि मेन प्रोजेक्टला यायचा आहे। मेन प्रोजेक्टला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 2.27 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 9.8 त्यानंतर 15.18ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन परत एकदा काय करायचं आहे, इथं आपल्याला स्टार्टिंग 6.6 सेकंदाच्या बीटमार्कपासून करून 12.14ला एकदा आणि बघू शकता शेवट झालेला आहे। त्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, आपल्याला 2.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून PNG ॲड करायचे आहे। त्याची साईज आहे ती थोडीशी वाढवून आपल्याला खाली सेट करायची आहे। सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ला वरती व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह